हाय, वेलकम, नमस्कार, सलाम, स्वागत तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल त्याचं नाव आहे मराठी बॉयज. तर बघा भावांनो, आता तुम्हाला वाटत असेल की माझे व्हिडिओ जास्त येत नाही, तर त्याचं कारण असं आहे की आता मी खूप बिझी असतो. त्यामुळे माझे व्हिडिओ पण आता मला जास्त बनवता येत नाही. तर फायनली एक मूव्ही बघून आलो आहे, जिचं नाव आहे फायटर, जी 1-2 दिवसा पहिले रिलीज झाली आहे. तर आज तर फायनली मी रिव्ह्यू करणार आहे आणि मध्ये थोडं बिझी होतो. आता काहून बिझी होतो त्याचं कारण पण सांगतो. आता पहिली गोष्ट तर जॉब वगैरे पण चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये कॉलेज पण चालू आहे आणि त्यामध्ये कॉलेजची गॅदरिंग आली होती. त्या गॅदरिंगमध्ये मी भाग घेतला होता आणि ते तुम्हाला मी थोडं दाखवतो. पण मी काय केलं होतं, डान्सिंग वगैरे काही नव्हतं, सिंगिंग केली होती. तर तुम्ही त्याची थोडीशी झलक बघून घ्या. तर ठीक आहे भावना, तुम्ही आता ते बघून घेतलं असेल. तर ठीक आहे, आपण आता आपल्या मेन मुद्द्यावर येऊ, म्हणजे आपल्या मूवीचा रिव्ह्यू करू. तर हे बघा, 25 जानेवारी मूवी रिलीज झाली होती फायटर, ज्यामध्ये आपल्याला दिसते दीपिका पादुकोण आणि आपले ऋतिक रोशन. तर हे बघा मूवी कशी काय आहे ते तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण माझ्याकडे पण जास्त टाईम नाही आणि तुम्हाला पण जास्त मला बोर करायचं नाही. तर हे बघा, फायटर मूवीची स्टोरी थोडी रिअल पण आहे, आपण असं पण म्हणू शकतो. म्हणजे मागं जो आपल्या भारत पुलवामा अटॅक झाला होता, तर त्या स्टोरीशी थोडं इन्स्पायर्ड आहे असं पण म्हणू शकतो, किंवा ती स्टोरी थोडी मेन आहे असं पण म्हणू शकता. म्हणजे या मूवीची स्टोरी त्याच घटनावर आधारित आहे, आपण असं पण म्हणू शकतो. पण फिक्स म्हणजे पूर्ण तीच स्टोरी आहे असं नाही म्हणू शकत, कारण थोडंफार फिक्शनल पण आहे. हा मूवीमध्ये थोडंफार इमोशनल पण आहे, पण असं नाही म्हणता येणार की त्या टाईपचं इमोशनल आहे. म्हणजे जसं झालं होतं त्या टायमाला, ज्या टाईपचं लोकांमध्ये इमोशन होतं, तर त्या टाईपचं एवढं इमोशन या मूवीला बघून वाटत नाही. म्हणजे मूवीला बघून असं पण वाटतं की एअरफोर्स मूवी बनवायची होती, तर त्या मूवीला एक स्टोरी पाहिजे होती, तर ही स्टोरी उचलली गेली आहे. तर त्यामुळं जास्त काही इमोशनल वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त रिअल तर काही वाटत नाही. म्हणजे थोडं थोडं वाटतं की हा ठीक आहे, असं झालं होतं, पण काही गोष्टी मनाने मनगणन काही ना काही टाकलेलं आहे. म्हणजे त्या टायमाला पुलवामा अटॅक नंतर जे झालं होतं, एक्झॅक्ट परफेक्ट तसंच्या तसं नाही दाखवलं गेलेलं आहे, थोडंफार मनगणन दाखवलेलं आहे. म्हणजे बॉलिवूड ज्या टाईपचं मिर्च मसाला टाकतो त्या टाईपचं टाकलेलं आहे. आणि ह्या मूवीमध्ये 1-2 गाणे ज्यामुळे तुम्ही बोर होऊ शकता. आणि राहिली गोष्ट मूवीमधल्या व्हीएफएक्सची, तर भावांनो, मूवीमधले व्हीएफएक्स एक नंबर आहे. कुठंच असं वाटत नाही की हे नकली आहे. खरंच व्हीएफएक्समध्ये खूप पैसा लावलेला आहे आणि ते दिसतं पण आहे. आता तुमचा क्वेश्चन असेल की मूवीमध्ये काही नवीन बघण्यासारखं आहे का? तर हा भावांनो, मूवीमध्ये नवीन बघण्यासारखं आहे. जास्त नाही, पण थोडंफार आहे आणि त्याच्यामध्ये एन्जॉय होतो. मूवीची एंडिंग मला थोडं पठाण आणि वॉर टाईप वाटली, कारण मूवीचा डायरेक्टर तोच आहे आणि त्याच्या सगळ्या मूवीची एंडिंग मला थोडी सारखीच वाटते. तर मूवीची एंडिंग थोडी मला हलकी वाटली. तर मला माहिती आहे तुमचा फायनल क्वेश्चन काय, की बाबा मूवी कशी बघण्यासारखी आहे का नाही. तर हे बघा भावांनो, 5 मधून या मूवीला मी 3 स्टार देतो. तर तुम्ही समजून घ्या की मूवी कशी आहे, बघण्यासारखी पण आहे. आणि जर खूपच चांगली मूवी जर बघायची असेल, खूपच चांगली ॲनिमल टाईप, ट्रिपल आर टाईप, केजीएफ टाईप, तर त्या लेवलची ही मूवी नाही आहे. बस एक एंटरटेन मूवी आहे. आणि जे फायटर जेट, म्हणजे ज्या टाईपचे उडान वगैरे जे तुम्हाला जर बघू वाटत असेल, तर त्या टाईपची तुम्हाला जर मूवी आवडत असेल, तर ही मूवी तुम्ही बघू शकता. कारण या मूवीमध्ये स्काय ॲक्शनच खूप आहे. तर त्या टाईपची जर तुम्हाला मूवी आवडत असेल, तर या मूवीमध्ये ते खूप आहे. तर तुम्ही ही मूवी थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. तर माझं तर मत आहे, तुम्ही 3Dमध्ये नका बघू, कारण तेवढं काही मजा नाही येणार. मी तर 2Dमध्येच बघितली. तर आता तुमचा पैसा, तुमची मर्जी. तर हे बघा भावांनो, 3 स्टार दिले मी या मूवीला. तर ठीक आहे, तुम्ही जाऊन ही मूवी बघू पण शकता आणि नाही पण. तर ठीक आहे भावांनो, आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ कळाला असेल आणि आवडला पण असेल. आणि आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. ओके.